साहेब नमस्कार. विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या तमाशाच्या कलाकारांना तुमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मारहाण झालेली आहे. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे. त्यांचं म्हणणं असं की अद्यापही आरोपींना, संशयित आरोपींना पोलीस ताब्यात घेत नाही, टाळाटाळ होते. असला कुठलाही प्रकार नाही. आम्ही स्वतःही ज्या डायल 112ला कॉल आल्यानंतर आम्ही 2 गाड्यासह आम्ही स्वतः स्पॉटला गेलेलो होतो. स्पॉटला जाऊन आम्ही जे जखमी होते जखमींसह पोलीस स्टेशनला आलेलो आहोत. जखमींना औषधोपचाराकरता सरकारी हॉस्पिटलला पाठवलेलं आहे. गुन्हा दाखल करायचं काम चालू आहे आणि गुन्हा दाखल केल्यानंतर जे त्याच्यामध्ये आरोपीचे नाव निष्पन्न होतील त्यांना रीतसर पद्धतीने अटक केलं जाईल. साहेब मारहाण खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आरोपींची काही नावं समोर येत आहेत का, किंवा तुम्ही ताब्यात काही लोकांना घेतलं आहे असं कळतंय? त्यांची काही नावं वगैरे समोर आलीत का? नाही, अजून आमच्याकडे आरोपीची नावं नाहीत. तुम्ही आरोपीची ओळख अजून आम्हाला पटलेली नाही, कारण फिर्यादी या आरोपीला ओळखत नाही. त्याच्यामुळे आम्हाला आरोपीची ओळख, CCTV फुटेज किंवा नागरिकांचे काही तिथं ज्या घटनास्थळावरती जे काय आम्हाला क्ल्यू मिळतील त्याच्यावरूनच आम्ही आरोपीचे नाव निष्पन्न करू आणि आरोपीला लवकरात लवकर अटक करू. जे ताब्यात घेतलेले आहेत ते कोण आहेत नेमके? संशयात असं आम्ही अजून कोणालाही घेतलेलं नाही. कोणाला तुमच्या ताब्यात ठेवलेलं नाही, ताब्यात नाही आमच्याकडे काहीच. प्रकार घडलेले आहेत आणि अंगावरती असं ओरखडल्यासारखं पण आहे. मग त्या बाबतीत काय आहे नेमके पुढे? महिलांच्या जशा प्रकारची तक्रार आलेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस चालू आहे. ज्याप्रमाणे तक्रार देतील त्याप्रमाणे सेक्शन अप्लाय होतील आणि मेडिकलसाठी आम्ही त्यांना महिलांना पाठवलेलं आहे. जे त्यांच्या मंडळाचे, जे तमाशा मंडळाचे जे अध्यक्ष आहेत ते तक्रार देत आहेत, त्यांची तक्रार वाचून आपल्याला व्यवस्थित सांगण्यात येईल काही सेक्शन अप्लाय झाले म्हणून. कारण ते किरकोळ होतं, ते फक्त गाडीला धक्का लागण्याचं कारण होतं काहीतरी, परंतु त्याच्यातून एवढी गंभीर मारहाण झाली. आता ह्या सगळ्या तमाशा कलावंतांचं म्हणणं आहे का जास्तीत जास्त कलम लावून किंवा त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, कठोर कारवाई झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. त्याबद्दल काय सांगाल साहेब तुम्ही? कायद्याला जे अभिप्रेत आहे त्याप्रमाणे ज्याप्रमाणे तक्रार येईल आणि जे सेक्शन अप्लाय होतील तेच सेक्शन अप्लाय होतील. त्याच्या पलीकडे आम्हाला ज्या प्रतिबंधक कारवाईचा जो अधिकार दिलेला आहे कायद्याने त्याप्रमाणे सगळ्या कारवाई होतील. आणि 100% आत्तापर्यंत मी आल्यापासून माझा शब्द असतो की मी गुन्हा दाखल करण्यासाठी जे कायदेशीर तक्रार असेल त्याप्रमाणे गुन्हे दाखल होतील आणि त्याचप्रमाणे कारवाई होईल, इतरत्र काही होणार नाही. सर, तुम्ही मागाशी आम्ही जो आपण आतमध्ये भेटलो तेव्हा तुम्ही म्हणाले होते की दोघांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. दोघांना नाही ताब्यात घेतलेला. आम्ही स्पॉटवर गेलेलो होतो. अजूनही आमची प्रोसेस चालू आहे. आमच्या पुतण्याला इथं आणलंय. ते आता ते विरोधी ज्या गाडीची काही तुमचा कट लागलेला त्याच्यावरून वाद आहे तर ते पण लोक आलेले आहेत. तर त्याच्यातले ते आहेत. मला आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे, कारण इनोसंट कायद्याला अभिप्रेत काय आहे की जो खरा आरोपी आहे त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, दुसऱ्याला त्याच्यामध्ये ओढलं गेलं नाही पाहिजे. त्यासाठी मला तुम्ही म्हणता की गडबड करून याला अटक करा त्याला अटक करा म्हणणार पण नाही. ऐका, मी सांगतोय ना, मी याच्यात असा अभिप्रेत आहे त्याप्रमाणे मला वागावं लागेल आणि नियमाप्रमाणे जे आहे त्याप्रमाणे मी करीन. गुन्हा दाखल झाल्यानंतर माझी पुढची प्रोसेस चालू. सर, स्वर्गीय विठाबाई भाऊ नारायणगावकर यांना राष्ट्रपती पारितोषिक मिळालेलं आहे. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्येही फळमालक मंडळी किंवा कलाकार असतात, याचा भविष्यात आक्रोश वाढू शकतो. तुम्ही फळमालकांना, कलाकारांना काय आश्वस्त कराल? यात कायद्यात ज्या सेक्शन आता लागतील त्या सेक्शनप्रमाणे 100% मी आश्वासित करतो की माझ्याकडून कोणताही हलगर्जीपणा करणार नाही. जे सेक्शन असतील त्याप्रमाणे कारवाई होईल आणि त्याप्रमाणे पुढची प्रोसेस होईल. आम्हाला न्याय हा भेटला पाहिजे. हे काय करोडपती किंवा पैशावाल्याच्या मुली नाहीत, या गरीबाच्या मुली आहेत. प्रत्येक जण पोटा पाण्यासाठी आला. मी विठाबाईची नात बोलते स्वतः. फक्त एवढं सांगते की ह्या ज्या मुलींवर अन्याय अत्याचार झाला त्यांना न्याय भेटलाच पाहिजे. आम्हाला कायद्याची भाषण ती वाट बघायला टाइम नाही, समजलं का? जो तो ज्याच्या त्याच्या पोटासाठी आलाय. अरे लाज वाटायला पाहिजे. ना मर्द आहेत का ना मर्द? आया बहिणी घरात आहेत. ज्या आईला आई म्हणता, बहीण म्हणता, तशा लोकांच्या मुलींना सुद्धा बहीण माना. हे जर एखाद्या मोठ्या माणसाच्या पैशावाल्याच्या मुलीवर घडलं असतं तर अजिबात आम्ही सहन करणार नाही. आणि आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ते कायद्याने कायदा कधी करायचा तेव्हा करा. आम्हाला न्याय हा 2च दिवसात पाहिजे. ज्यांनी केलेले ना अन्याय अत्याचार ती मुलं 2च दिवसामध्ये आमच्या समोर पाहिजे. नाही तर 2 कार्यक्रम जरी आमचे झाले तर 4-5 दिवस आम्ही आमचा कार्यक्रम बंद ठेवून या गोष्टीला काय करायचं ते आमचं आम्ही करू. मग पोलीस असं म्हणतायत की जे कायद्याने
जे तरतूद आहे त्याच्याप्रमाणे कारवाई होईल. आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही, घालणार नाही. आता त्यांचं म्हणणं काय आलं, कायद्याने होईल. कधी होईल? 1 दिवस लागल, 2 दिवस लागल, 5 दिवस लागल. तुमची मागणी जर काय? आमची मागणी हीच आहे, प्रत्येक तमाशाचा मालक आज 100 लोक घेऊन फिरतो. प्रत्येक मुलींची जबाबदारी प्रत्येक तमाशाच्या मालकावर असती. आज हे माझ्या आजीला एवढा मोठा पुरस्कार भेटलेला आहे, हे आज इतकं मोठं काळिंबा पासण्यासारखी गोष्ट झालेली आहे. त्यांच्या घरातले लोक आम्हाला काय म्हणतात की जबाबदारीवर नेलेल्या आमच्या मुलींचं हे बाहेर काय झालं म्हणून. तर माझं म्हणणं एकच आहे, होता होईल तेवढं लवकर झालं पाहिजे. आज विठाबाईच्या तमाशावर अन्याय झाला, त्यांच्या मुलींवर अन्याय झाला, मुलींना मारलं, माणसांना मारलं. हेच उद्या प्रत्येक तमाशा फड मालकावर होऊ शकतं. आता घारगाव पोलीस कारवाई करतायत, ऍक्शन चालू आहे, मग तुम्ही असं एवढा आक्रोश? आम्ही ऍक्शन पाहिली सर. सकाळीपासून हाजरी झाल्यापासून पोटात अन्न नाही आमच्या कुणाच्या. आम्ही रात्रंदिवस कार्यक्रम करतोय. किती मोठा ऍक्शन घेतला आम्हाला कळालंय. पोलिसांच्या कारवाईबद्दल संशय आहे? ते आहे सर. हे बघा, हे एक येतंय, एक सांगताय गावाचं नाव बदनाम नका करू, दुसरं येतंय सांगताय गावाचं नाव बदनाम करू नका. का गावाचं नाव बदनाम करू नका? कशाबद्दल गावाचं नाव बदनाम करू नका? अरे थोडा तरी विचार करा. आज माझ्या आजीचं नाव बदनाम झालं, विठाबाईच्या तमाशाला मारहाण झाली. त्याचं काय वाटतं का तुम्हाला? तुम्हाला तुमच्या गावाचं नाव बदनाम करू नका सांगताय. हिजड्या हो म्हणाव, बांगड्या भरा. अजिबात नाही आम्ही सण करणार. आज विठाबाई असत्यात तर काय? आज विठाबाई जर असती ना तर 15 मिनिटात पोलीस स्टेशनला ज्यांनी आरोप केलेला आहे ते हजर राहिले असते. अख्ख्या भारताला माहित आहे विठाबाई कशी होती ते. पण तसंच आमचं एकच म्हणणं आहे, विठाबाईच्या नातवंडांना हा न्याय मिळालाच पाहिजे. तुम्ही काय सांगताय? नमस्कार, मी विठाबाईचं चिरंजीव कैलास नारेगावकर. ज्यावेळेस मी फिर्याद द्यायला गेलो त्यावेळेस साहेबांनी माझी फिर्याद थोडीफार लिहून घेतली, परत म्हटले बाहेर बसा. पूर्ण फिर्याद घेतली नाही त्यांनी. हे उडवडवीचे टोळे उत्तर द्यायला लागलेत आणि त्यांची जी माणसं बाहेर धरलेली आहेत ना ते आतमध्ये सेपरेट बसवले त्यांनी. असं का? यासाठी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. न्याय मिळाला नाही तर आम्ही आंदोलन करणार. सगळे तमाशा फड मालक, तमाशा कलावंत, तमाशा नर्तकी आंदोलन करणार. गावगाव हे गारगाव पोलीस स्टेशन आहे ना, इथं आम्ही आंदोलन करणार. साहेबांनी ॲक्शन जर नाही घेतली तर. आता साहेब म्हणतायत मी कारवाई काय नाही ते काय नाही करत. लवकर होत नाही कारवाई होत आहे. 2 वाजल्यापासून इथं आहेत लोक. आम्ही अख्खा दिवस इथं बसले आम्ही. काय अख्खा कारवाई दिवस झाली? इथं आहे. कोण येत आहे? साहेब सांगताय. कोणचे धरलेत? दाखवा ना मग. नाही 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 नाही. पोलीस म्हणतात ते संशयित आरोपी नाहीत. ज्या व्हिडिओ मध्ये झालेल्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांना चेहरे दिसते, धरा ना. साहेबांना रेकॉर्ड पण दिले ना आपण आमच्याकडनं चुकी काय झाली? हे आमच्या हाणमार बाया करत होते, माणसांकडनं काय त्यांचा चुकी व्हिडिओ झाली? दिलाय. थांबा, आमच्या बाया माणसांकडनं काय चुकी झाली? आमच्या बाया माणसं फक्त आमच्या माणसांवर अन्याय चालला म्हणून आमच्या बाया खाली उतरल्या. दादा मामा राहू द्या म्हणत होत्या म्हणून एवढं मारायचं का? गाडीत मांडी घालून बसलेले आहेत ते आणि गाडीत मांडी घालून बसून हे माझे मामा विठाबाईंचे चिरंजीव यांना इतक्या घाणघाण शिव्या दिलेल्या आहेत. आमच्या मुलींना इतक्या घाणघाण शिव्या दिलेल्या आहेत. अरे मर्दाच्या औलादी जर तुम्ही असले ना, तुम्ही खरंच समोर या म्हणाव. जातीवाचक शिवे दिलेले आहेत. त्यांना त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्यांनी मारहाण केली ते गाडीत बसले होते, तुमचं म्हणणं आहे? नाही 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 नाही. ज्यांनी गाडीत घुसून मारलंय. गाडीत गाडीत घुसून मारलं मांड्या त्यांनी. घालून बसले गाडीत घुसून. कोण बसलं का मांड्या ते जे मारहाण करायची पोरं आले होते ते. आणि आमच्या बाया म्हणत होत्या दादा मामा पाया पडतो राहू द्या. ते म्हणले राहू द्या नाही, ए मी बघत बसतो, तू धर तिला. अरे लाजा वाटायला पाहिजे, लाजा. काळिंबा फासताय, तुम्हाला शरम वाटलं पाहिजे. अरे हेच तुमच्या आया बहिणीवर कोणी केलं असतं तर? हा? आमच्या तमाशावाल्यांनी तुमच्या आई बहिणीला काय केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? सुरक्षित. हा? इकडे बघा सर, मी खरं सांगते, तमाशातल्या मुलींना सुरक्षितपणा पाहिजेच. आणि जर हा न्याय आम्हाला नाही भेटला ना तर कुठल्या तमाशा फडमालकावर अन्याय होणार आणि परत न्याय भेटणार नाही. लक्षात घ्या, हा न्याय भेटलाच पाहिजे आत्ताच. गाडीची काच फोडलेली. माझं एक म्हणणं आहे, घटना दुपारी 2 वाजता घडली, आता वाजलेच 5. गारगाव पोलीस स्टेशनला हे सगळं तमाशा कलावंत सगळं लोक आलेली. काय परिस्थिती आहे? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? महिला सुरक्षित नाही. हा? तुम्ही मोठ्या मोठ्या सेलिब्रिटींना तुम्ही Z+ सुरक्षा देता, Y+ सुरक्षा देता, हे कलावंत नाहीत का? आता FIR दाखल नाही झाली का अजून? नाही, दाखलच करून द्या. काहीच करा, प्रोसिजरच नाही सर. काहीच करत नाही. चला.
चला ना. नाही, नाही, या. चला चला सगळे जाऊ आपण. या बाई करून घ्या ती. ते दाखल का करत हा, दाखल का करत नाही मग? नका. चला ना. हो चला विचारू आपण त्यांना. दाखल का करत नाही? या फायर नाही नोंदवलेली ते का आभारले कालवा पाहिलं. सगळ्याला माहिती आहे त्यांना मारायला कोण होतं काय होतं. सर काय प्रोसिजर आहे प्रोसिजर म्हणजे अजून थोडी राहिली तुमची. काय राहिले नेमकं? किती वेळ झाला तुम्ही 10 मिनिटं बसा म्हटली माहिती 1 तास झाला ना आम्हाला इथे उभा राहून. तुमची तक्रार नोंद काय नोंद केली तुम्ही तक्रार? त्याच्या अगोदर होते त्यांची मला ऐका ना सर काय आले ऐका ना तमाशा कलावंतांची मानसिकता बिघडलेली. तुम्ही आम्हाला न्याय द्या, आमचं काय म्हणणं नाही. पण बघा तुम्ही घेतली का नाही. असं करू नका राव. ओरडीची टोलं उत्तर देऊ नका. अर्धवट नका ना घेऊ. मला काय करता? मग आमच्यापेक्षा हे मत होतंय का तुम्हाला? पहिले आमची घेत होते ना, मग आम्हाला का उठून बाहेर पाठवलं? तुम्ही काय बोलले आम्हाला बाहेर का उठून पाठवलं मला सांगा. तुम्ही म्हटले 10 मिनिटं बसा. मॅडम ऐका कसं होतं महत्वाचा विषय आहे. गृह मंत्रालयातून फोन आला तुमच्या पोलीस स्टेशनला तरी तुम्ही एफआयआर घेत नाही. ही कोणची पद्धत आहे? घेतोय ना दादा. साहेब उपाशी करा तरी त्यांच्या आधी एक तक्रार होती. ती घेणं काम आहेत ना. हा विषय समजून घ्या ना. सगळे महिला आहेत तिथं बाहेर. बरोबर आहे ना. 10-15 महिला आहे 15-20 इथं. माझं म्हणणं काय आहे, त्यांच्या आधी एक तक्रार होती. ती तक्रार झाल्यानंतर मी त्यांना म्हणलो घेतोय ना, असं नाही ना. ते- घारगाव पोलीस स्टेशनला राज्याच्या गृह मंत्रालयातून फोन आलाय तरी तुम्ही तक्रार घेत नाही. ही कोणची पद्धत आहे वागण्याची? हा आमचा विषय पहिला घ्या, मग बाकींचे घ्या. पोलीस स्टेशनला जर नाही मिळत नसेल तर मागायचं नाही कुणाकडे आम्ही. तुमची तक्रार उपाशी घेतली. तापाशी आम्ही लोक उभं राहिलो इथं. लागेल अजून. हा? ऑनलाईनला वेळ लागेल ना आता थोडे. ठीक आहे 10 मिनिटं थांबतो आम्ही. चला बघू काय करतो. अजून राहिली थोडी घ्यायची. 3 वेळा आलो साहेब तुम्हाला विचारायला. झालंय ते सगळं घ्या उद्या बरं का. जे सगळं घ्यायचं सगळं जातीवाचं आम्हाला. काय शिवी दिली ते सुद्धा हा, सांगा. जातीवारून बी शिव्या दिलेले आहेत त्यांनी Atrocity आम्हाला. पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याशिवाय जाणार नाही आम्ही इथून. मागाच्या आणि एजंटच्या शिव्या दिलेल्या आहेत त्यांनी. जे आहे ते हा, काय टाईट मध्ये बोलायचं? टाईट मध्ये तुमचं बोलायचं आवडतं नाही. टाईट तुमचं मध्ये लवकर कोणीच उरका बोलायचं. पहिलं. तुमचं काम आहे ते तुम्ही करायचे सगळे. आम्ही ऐकून घेणार नाही. गृह मंत्रालयातून फोन आला तरी तुम्ही जागा येत नाही. टाईट पण आमच्यावर करायचा नाही कोणी. ऐ, तुम्ही सांगितलं का नाही बघा टाईट मध्ये बोलले तर. नाही नाही काय बोलले 5 मिनिटं थांबा बाहेर. हो साहेब. आपल्या कार्यक्रमाला टाइम जरा असतं चालेल तर तुमची नोट्स करून नाही ना कार्यक्रम तुमच्या वेळेवर आहे. तुमचा कार्यक्रम होणार तुम्ही नका टेन्शन घेऊ. आपलं सामान गेलेलं ऐका, आहे. आम्हाला जरा लेट जरी झाले तुम्ही तरी चालेल पण तुझं दवा पाणी सगळं काही अडचण नाही. पोलीस स्टेशन कडून आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. पोलीस स्टेशन कडून आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. शिक्षा नाही पाहिजे. शिक्षा नाही पाहिजे. मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे. महिलांवरचा अत्याचार सहन करणार नाही. ते आरोपी आता तिथं हजर झाले पाहिजे. आमच्या समोर ते बी आता आरोपींना हजर करतात किती बरोबर. आम्हाला कायद्याची भाषा सगळं माहिती आहे. आम्हाला कायदा माहिती आहे कायदा शिकवतात आम्हाला. बारागावचं पाणी पितोय हा, आम्ही. बारागावचं पाणी पितोय आम्ही. आम्हाला सगळं माहिती आहे. कायदा आम्हाला शिकवतात. सगळं माहिती आहे आम्हाला. आम्ही तमासगीर आहे म्हणून आम्हाला सकाळपासून इथं बसवलं दुपारी 2 वाजल्यापासून. आणि ज्यांनी अन्य अत्याचार केलेले ते खाऊन पिऊन मस्त मजेमध्ये घरात बसलेले आहेत. पण त्यांना काय माहिती आहे तमासगीर बी लई नंगे आहेत. तुमच्या घरच्यांना इज्जत आहे तमासगीर बायांना इज्जत नाही काय? कोण मॅडम? बोल. नमस्कार मॅडम. या, मॅडम या. तुम्ही या ना इकडे मॅडम. हो ऐकून तर घ्या ना आमची समस्या. तमाशा कलावंतांवर हल्ला झाला एक ठिकाणी. अनेक महिलांचे कपडे वगैरे फाडले. विनय विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळ. इकडे समोर या मॅडम. दुपारी दिवसाचा कार्यक्रम झाला आमचा आणि तिकडून निघाले होते आमचे लोक सगळे. पोखरी बाळेश्वर वरून निघाले होते. तर काय नाही 4 मुलं दारू पेलेले होते. आडवे तेच आले कारण नसताना आमच्या ड्रायव्हरला खाली वडलं. ड्रायव्हरला इतकी मारहाण केली. ड्रायव्हरला एवढी मारहाण केली. आमच्या कार्यक्रमामध्ये लाईट देणारा ऑपरेटर आहे त्याला इतका सुजवला मॅडम, इतका सुजवला. तो अन्याय आमच्या बायांना सहन नाही झाला.
म्हणून आमच्या बायका सगळ्या महिला खाली उतरल्या. अरे दादांनो मामांनो राहू द्या रे, काय एवढी मारहाण करताय तुम्ही? काय झालं काय आम्हाला सांगा. आमच्या गाडीच्या काचा फोडल्या, आमच्या महिलांचे कपडे पाडली मॅडम. एका महिलाला आमच्या पोटात लाथा मारून तिला बेशुद्ध पाडली आणि मुलींना ब्रावर उभे केले. सांगा मॅडम, हा न्याय कोणचा आहे सांगा ना. म्हणजे आम्ही तमासगीर आहोत म्हणून का? फक्त घरच्यांनाच इज्जत आहे आम्हाला का? इज्जत नाही का? बरोबर मग नक्कीच आहे. मॅडम कोण आहेत? नमस्कार, नाही मॅडम कोण आहेत? तुम्ही कोण आहे? मी पूजा सोनवणे, शिवसेना जिल्हाध्यक्ष आहे, महिलांसाठी काम करते आणि ॲडव्होकेट पण आहे. मॅडम आता तुम्ही सांगा, त्या महिलांचे कपडे फाडले, नाही, पाठीवर खूप जखमा वाईट झालेल्या गोष्ट आहे. आहे खरं तर. तमाशा कलावंत असू दे किंवा सर्वसामान्य स्त्री असू दे, महिला ही महिलाच असते. आणि जसं ताईंनी सांगितलं तसं खरंच खूप वाईट गोष्ट आहे. माईक तुमचा ज्या परिस्थितीत आणि या अवस्थेत एखाद्या स्त्रीला उभं करणं, मग पुरुष कुठलाही असो, दारू पिलेला असो नसो, ही गोष्ट जी झाली आहे ती चुकीचीच झाली. ही अशी व्हायला नको होती. जस्ट मी आत्ता आली आहे आणि काय नक्की विषय झालाय ते आत्ताच मॅडम कळालंय. घटना किती वाजता घडली? 2 वाजता घडली. आता घडली. आता मॅडम आता 5 वाजले. आम्ही असे उपाशी, सगळे उपाशी पोलीस स्टेशनला उभे आहेत. फक्त तमासगीर उभे आहेत. तक्रार घेतली का? नाही अजून चालू आहे त्यांचं. मी चालूच आहे. आम्हाला थांबा म्हणल्यात. ऑनलाईन थांबा, वेळ लागल. जे आले त्यांची तक्रार चालू आहे. दिली आहे का तक्रार? दिली हो आहे? दिली आहे, पण अजून काय आलंच नाही आज आमच्याकडे. 10 मिनिटात तुम्हाला जी तक्रार आहे ऑनलाईन ती भेटून अजून जाईल. दाखल झालेली नाही. दाखलच नाही करून नाही. घेतली मॅडम त्यांनी. होईल ना? घेतली ना? महिलांवरती मुलांची- काही महिलांवरती अन्याय झाला आहे आणि तुम्ही एक महिला विशिष्ट पक्षाच्या पदाधिकारी म्हणून आला तिथं. नाही, तुम्ही मी एक महिला महिलांविषयी मग काय तुमची ऍक्शन राहिली आहे पुढं? नाही, नक्कीच महिलांवर मी एक झालेला अन्याय. कुठल्या पक्षाची किंवा काय म्हणून नाही. आमचे दादा आहेत, त्यांचा मला फोन आला. महेश बांगर दादा आहेत, त्यांचा मला फोन आला की अशी अशी घटना घडली आहे आणि आमचे जे तमाशा कलावंत आहेत ते इथे आहेत, ते पीडित आहेत. आणि ती गोष्ट कळाली, फोन आला आणि मी इथे हजर झाले. खरं तर पक्षासाठी नाही, कुठल्याच एक महिला म्हणून आज मी इथे हजर आहे. आणि खूप कळकळ आहे, एक महिला आहे. मी पण काही गोष्टींना बाहेर जाताना किंवा एक महिला म्हणून खूप साऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्या गोष्टी माहिती आहेत. खरं तर काही गोष्टी बोलून दाखवता येत नाही. तमाशा कलावंतांना त्यांच्या खूप अडचणी असतात आणि नक्कीच तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू. मी तुमच्या सोबत आहे अगदी शेवटपर्यंत. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.